नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी जॉब अपडेट घेऊन आलेले आहे। माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग आपण नवीन जॉब बद्दल माहिती सांगणार आहे। बघा, कुठली भरती, धुळे आरोग्य विभाग भरती निघाली असून ही 2024 ची भरती आहे। नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे जागा आहेत। तर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मग धुळे आरोग्य विभाग भरती 2024 ची भरती निघाली आहे। महाराष्ट्र शासनाची ही नोकरी असून लेखी परीक्षा इथे नाहीये। त्याचबद्दल आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती डिटेल्स पाहणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल। आपण आधी GR बद्दलची माहिती पाहतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती देत असते। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे खूप गरजेचे आहे। चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया। पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियान जाहिरात सन 2024-25 जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी धुळे खालील कंत्राटी रिक्त पदे सवर्ग निहाह भरवायची आहेत। बघा, ही सगळी कंत्राटी जागा आहे, कंत्राटी भरती आहे आणि याच्यामध्ये आपण बघूया कुठल्या जागांसाठी किती जागा आहेत याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते। ऑर्थोपेडिक्ससाठी एक जागा आहे आणि त्याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि तुम्हाला कुठे प्लेस दिलेला आहे सगळी माहिती आहे। पण मी तुम्हाला पोस्ट वॅकन्सी आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन एवढ्याच बद्दल माहिती देणार आहे। ऑर्थोपेडिक्ससाठी एक जागा आहे आणि MS ऑर्थो D ऑर्थो यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे। पीडियाट्रिशियन साठी 4 जागा आहेत आणि MD पीडियाट्रिक्स आणि DOH DNB अशा पद्धतीचे क्वालिफिकेशन लागणार आहे। अनेस्थेटिक्ससाठी एक जागा आहे आणि MD अनेस्थेटिक DA DNB अशा प्रकारचे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे। त्याचनंतर सर्जनसाठी तुम्हाला 2 जागा आहेत। बघा, सर्जनसाठी किती जागा आहेत, 2 जागा आहेत आणि तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, MS जनरल सर्जरी DNB अशा पद्धतीचं क्वालिफिकेशन आहे। रेडिओलॉजिस्टसाठी एक जागा आहे। MD रेडिओलॉजिस्ट आणि DMRD इथे तुम्हाला क्वालिफिकेशन लागणार आहे एज्युकेशन। फिजिशियनसाठी 3 जागा आहेत। MD मेडिसिन DNB अशा पद्धतीचं क्वालिफिकेशन इथे लागणार आहे। ENT सर्जनसाठी एक जागा आहे आणि क्वालिफिकेशन काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन MS ENT DORL DNB अशा पद्धतीचे इथं एज्युकेशन लागणार आहे। त्याच पद्धतीने ऑप्थोमॉलॉजिस्ट याच्यासाठी MS ऑप्थोमॉलॉजिस्ट आणि DOMS अशा पद्धतीचं क्वालिफिकेशन लागणार आहे। मेडिकल ऑफिसरसाठी किती जागा आहेत बघूया। MBBS एक जागा, 3 जागा, 3 जागा, 5 जागा आणि 1 जागा। इथे बघा गावानुसार जागा आहेत, त्याचे डिस्क्रिप्शन इथं म्हणजे लॉंग फॉर्म दिलेलं नाहीये आणि MBBS एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे। इथे तुम्हाला पगार 60,000 इथे पगार तुम्हाला भेटणार आहे। त्याच पद्धतीने ऑडिओलॉजिस्टसाठी एक जागा आहे। डिग्री ऑफ ऑडिओलॉजिस्टची डिग्री होणे इथे गरजेचं आहे आणि तुम्हाला इथे 25,000 सॅलरी भेटणार आहे। बघा, स्टाफ नर्सेस फिमेलसाठी जागा आहेत आणि किती जागा आहेत बघा, इथे 6 जागा आहेत। तुम्ही गावाचं नाव इथे पाहू शकता, लॉंग फॉर्म मध्ये नाहीये। 2 जागा आहेत, इथे 1 जागा आहे, इथे 2 जागा आहे, इथे 2 जागा आहेत, इथे 2 जागा आहेत, 2 जागा आहेत, इथे 7 जागा आहेत आणि GNM आणि BSc नर्सिंग इथे गरजेचं आहे। आणि तुम्हाला इथे सॅलरी किती असणार आहे, 20,000 रुपये सॅलरी असणार आहे। इथे चांगल्याच पद्धतीचे जॉब आहे आणि चांगल्या पद्धतीची सॅलरी आहे, तर इथे तुम्ही नक्की अप्लाय करू शकता। त्याच पद्धतीने बघा, प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थसाठी एक जागा आहे आणि तुम्हाला इथे क्वालिफिकेशन एज्युकेशन एवढ्या पद्धतीचे दिलेलं आहे, MBBS ग्रॅज्युएट किंवा तुम्हाला इथे दिलेलं आहे। त्यानुसार तुम्ही कुठल्या क्वालिफिकेशन एज्युकेशन घेतलेलं आहे त्यानुसार तुम्ही पाहून अप्लाय करू शकता। इथे सॅलरी 35,000 रुपये इथे तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। त्याच पद्धतीने पुढच्या जॉबबद्दल माहिती पाहूया। फॅकल्टी मॅनेजरसाठी एक जागा आहे आणि इथे तुम्हाला त्याच्याबद्दल पण MSc BTech BE इलेक्ट्रिकल अशा पद्धतीचे तुम्ही एज्युकेशन घेतला असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि इथे 25,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। काउन्सिलरसाठी एक जागा आहे आणि MSW हे एज्युकेशन लागणार आहे आणि 20,000 रुपये इथे तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। त्याच पद्धतीने आपण पाहूया, अकाउंटंटसाठी एक जागा आहे आणि BCom विथ टॅली असणे गरजेचं आहे आणि 18,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे।
आणि इथेच त्याच पद्धतीने स्पेशलिस्ट ॲज पर अबो मेन्शन इथं तुम्हाला जागा वगैरे दिलेल्या आहेत, तुम्ही इथे ते चेक करू शकता. रेडिओलॉजिस्ट इथे तुम्हाला जॉब जागा किती म्हणजे तुमचे कास्ट कॅटेगरीनुसार जागा इथं तुम्हाला डिवायडेशन केलेलं आहे, तुम्ही इथे पाहून घेऊ शकता. त्याच पद्धतीने आपण थोडक्यात डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे मी तुम्हाला, त्याबद्दल थोडी माहिती घेऊया. पहा राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे 2024 नुसार ही व्हॅकन्सी निघालेली असून पदाचे नाव काय आहे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे आणि जागासुद्धा सांगितलेल्या आहेत. व्हॅकन्सी डिटेल्स, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि जागा कशा पद्धतीने डिवायडेशन केलेलं आहे मी ते सांगितलेलं आहे. अशा प्रकारे पदांचे नाव आहेत इथे तुम्ही पाहू शकता. त्याच पद्धतीने आपण बघूया किती जागा आहेत. शैक्षणिक पात्रता बघा, तुम्हाला शैक्षणिक पात्रताबद्दल सुद्धा मी माहिती दिलेली आहे. नोकरी ठिकाण कुठे आहे तर इथं नोकरी ठिकाण धुळेला मध्ये आहे. तुम्ही इतर जिल्ह्यातले असाल तर तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता. त्याच पद्धतीने पुढचं क्वालिफिकेशन बघूया म्हणजे काय पात्रता बघा. अर्ज कशा पद्धतीने करायचं आहे, इथं ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचं आहे आणि अर्ज शुल्क किती आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये इथे फी असणार आहे. आणि त्याच पद्धतीने अर्ज पाठवण्याचा पत्तासुद्धा इथे दिलेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे अंतर्गत ही जाहिरात निघालेली आहे आणि इथेच अर्ज पाठवायचा आहे तुम्हाला. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 सप्टेंबर 2024 रोजी तुम्ही अर्ज पाठवू शकता. त्याच पद्धतीने आपण पुढची माहिती पाहूया. इथे अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये पाहू शकता. अर्ज कशा पद्धतीने भरायचा याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देते. हाऊ टू अप्लाय फॉर्म बघा, या भरतीकरिता अर्ज ऑफलाईनद्वारे सादर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे आणि मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि अधिक माहितीसाठी किंवा अधिक माहितीकरिता कृपया दिलेला PDF जाहिरात वाचावी. बघा, ही संपूर्ण माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचून घेऊ शकता आणि अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. हा अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.